धन्यवाद नानेश्वर चिकने और धन्यवाद मनीष पाटिल. Back to cricket now. You are watching Endless Cricket. Let Vinod Dada Memorial Cup 2021 Vadgar. Welcome all of you and good afternoon. The match between Karsan Fulor FM team Joy Kumar and Shivas 11. Shivas won the toss and they elected field first. With me, the computer commentator, one of the famous name in tennis cricket, Shubhat Dhumal joined with me. Thanks, Siddiq Babe sir. Tomorrow, the Republic Day of India, and tomorrow who will be the winner of late Vinod Dada Memorial Cup 2021 Vadgar. Tomorrow is the Super Day, 26 January 2021. Next match, tough encounter between RD 4440, Vinod Patil fam team and Mahesh. The wall of भादुवाडा हा बादून पॅलोमध्ये परतलेला आहे. शून्यावर भोपळाही फोडता आला नव्हता. सूरज केने आणि केतन मुकादम ही जोडी सध्या मैदानामध्ये 1-7 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. गेंदबाजी के लिए देखना है किसको बुलाया गया है. भूषण को गेंदबाजी पे लगाया गया है. सामना करेंगे सूरज केने. 3 खिलाड़ी अब सर्कल के बाहर हैं. लॉन्ग ऑफ थोड़ा वाइडिश है, लॉन्ग ऑन भी काफ़ी वाइडिश है. इस मरतबा स्लॉक करने की कोशिश, लेंथ गेंद थी, विकेटों के ऊपर से चली गई. डॉट गेंद. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू, लांबीचा चेंडू होता आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. भूषण दुबला पतला शरीर है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस, गेंद हवा में चकमा खा गए. स्विंग करना चाहते थे ऑन साइड में. एक बात है कि बैट्समैन हम पहले ओवर से देख रहे हैं कि इन दी एयर काफ़ी बीट हो रहे हैं. नक्कीच आणि हे दृश्य अगदी पहिल्याच चेंडूपासून पाहायला मिळालं होतं. माऊली स्पोर्ट्सचा जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा हे दृश्य आपण पाहिलं होतं. त्यानंतर मात्र बिलाल शेख यांनी गेअर बदलून सामन्याचं चित्र पालटलं होतं. अब सामना करेंगे केतन मुकादम, मैन फ्रॉम वेले. अभी तक बांधे रखा है बल्लेबाजी को शिवास की गेंदबाजी ने. डगआउट में कहीं भी खुशी का माहौल नहीं है. फिर से अच्छी गेंद रुक कर आई थी, अंधाधुंध बल्ला चला दिया था. देखिए, पायनियर स्पोर्ट्स को शिकस्त दी थी जॉय कुमार ने. बहुत ही शांत क्रिकेट चलता हुआ. उसका कारण है कि गेंदबाजी बहुत ही नपी तुली चैनल में हो रही है और लाइन ऑफ अटैक भी बहुत अच्छा है. इस मरतबा यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला, गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में. शॉर्ट मिड विकेट पर 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 9 रनों पे पहुंचा है. एक चौकार सोडला तर एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे तो जॉय कुमार संघाच्या फलंदाजाने. याचं कारण ना अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय ते सेवा स्पोर्ट्स कडून. अगली 2 टीमों को टॉस के लिए रिपोर्ट करना है. RD 4440 और साइंस स्पोर्ट्स खारबांव. भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा खेल दिया है, मिस टाइम स्ट्रोक और गेंद के नीचे खिलाड़ी और सूरज केने के आउट होने के बाद जॉय कुमार की कठिनाइयां बढ़ती हुई. अभी इन द मिक्स.
शिवास झकास कामगिरी करताना आपण पाहतोय, कारण दोन मोठे हादरे दिलेले आहेत करिश मात्रे आणि सूरज केनेच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 9 धावा. नवीन फलंदाज वैभव पाटील मॅन फ्रॉम कोलिवले येतोय. अच्छे टच में है, लेकिन शुरुआती अगर हम बल्लेबाजी देखते हैं ऐसा लग रहा था कि मानो बल्लेबाजों का मूड ही नहीं है. भाग्यश्री ने मैंने प्यार किया में कहा मूड नहीं है तो ठीक है, लेकिन क्रिकेट में तो आपका मूड होना चाहिए. फुल टॉस गेंद बोल्ड, लेकिन नो बॉल. अपने आप को यॉक किया था, किस्मत वाले रहे वहां पर, अथवा वैभव पाटिल जैसी विकेट गिर जाती. ये देखिए अपने आप को यॉक कर बैठे थे. गेंद बहुत अच्छी थी लेकिन ओवर स्टेपिंग कर बैठे. फ्रीट. नक्कीच नशिबाची साथ इथे मिळालेली आहे वैभव पाटील याला. अंपायर शकील कोटी का फ्रीट का इशारा आ रहा है. यस, फ्रीट. भूषण इस मरतबा ऑफिस टॉस खेला आउटफील्ड में. 1 रन केतन मुकादम ने. कुल मिलाकर मैंडेटरी पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ 12 गेंदों में केवल 12 रन और 2 विकेट. इट हैज़ बीन अ tidy bowling from Shiva's bowler in a mandatory power plays 2 over quota. नक्कीच अगदी बरोबर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतो शुभम आणि त्यानंतर भूषण यांनी केलेलं आहे. फलंदाजांना जखडून ठेवलेले, मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेटी प्राप्त केलेल्या आहेत. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 2 षटके समाप्तीनंतर 2 बाद 12. नाणेफेक हाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉयकुमार टेमगर हा संघ. गेंदबाजी में शुभम को कंटिन्यू रखा गया है. फील्ड की जमावट, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्डमैन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर. शुभम राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा हुक करने की कोशिश, लेकिन देखना है क्या कैच छूटा या नहीं. ओवर थ्रो हुआ है, रन नहीं लिया है. कोई इशारा नहीं अंपायर गोकुलदास पाटिल का. जीवन दान मिला है यहाँ पर केतन मुकादम को. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालेलं आहे आणि पाहूया जीवदानाचा लाभ मिळतोय का या फलंदाजांना. शुभम वैभव पाटिल के लिए रन आना अब जॉय कुमार के लिए ज़रूरी हो गया है, क्योंकि रनों पे लगभग रोक लग गई है. इस मरतबा उछाल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर. 6 रन. शुभम तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशिबाचा. ये देखिए पैरों को थोड़ा सा हटा दिया था और बहुत ही खूबसूरती के साथ उछाल दिया. 6 रन. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती खरं तर जॉयकुमार या संघाला, आणि तो फटका वैभव पाटील याच्या बॅटमधून. शुभम वैभव के लिए अपर कट किया है. पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, नहीं रोक पाएंगे और गेंद बाउंड्री के बाहर डगआउट में जाती हुई 4 रन. अपर कट के लिए सचिन तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग काफ़ी जाने जाते थे. और दोस्तों इंतज़ार कीजिए, वीरू आ रहे हैं. वीरेंद्र सहवाग लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के मेयर A1 कप में.
नक्कीच ज्याची सुरुवात आपण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पाहणार आहोत. प्यार के रंग वैलेंटाइन डे के संग और क्रिकेट के रंग मेयर कप के संग. मोहब्बत योम मोहब्बत. इस मर्तबा पुल और पावरफुल चाबुक 6 रन. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. सुरेश बुम सुभाष ठाकरे. अब रन बनते हुए और स्कोर तेजी से उछलता हुआ 29 पे पहुंचा है. आरडी के कैप्टन और साइंस खारबाओं के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. शुभम राइट आर्म राउंड स्टम्प वैभव के लिए. बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव. खिलाड़ी है. 1 रन बना जब तक कि थ्रो आता. रन आउट की अपील और केतन मुकादम आउट. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. जोड़ी जमली को, लेकिन यहाँ जमली नहीं बल्कि टूट गई जोड़ी. आउट हो गए केतन मुकादम. नक्कीच असं वाटत होते की जोडी जमेल, मात्र इथे जोडी तुटलेली आहे आणि केतन मुकादम हा बाद होऊन पेवल्यामध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज किशन मात्रे येतोय. पिंच हिटिंग के लिए भेजा है किशन को. शुभम बहुत ही करारा ड्राइव हवा में, लेकिन मौका नहीं. गेंद देखना है. 6 रन के लिए एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. रैपिड. Hey Toby. Chumma 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 mujhe kya bana le. उदाहरण आपको चाहिए तो वर्ल्ड कप 1996 को जाके देख ले. सनत जयसूर्या को पहले ओवर में ऑन द लाइन बल्ला था, इसलिए आउट घोषित किया था. धावसंख्या प्रमाणे 3 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावर 36 धावा. इथून मात्र गेर बदललेला आहे वैभव पाटील या फलंदाजाने. 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं और देखना है क्या ये जोड़ी अब और एग्रेसिव हो जाएंगी. आइए सुनते हैं शुभा धुमाल से. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकांची समाप्तीनंतर 3 बाद 36 अशी धावसंख्यावरून पाहतोय जयकुमार टेमगर या संघाची. करसन फ्लोरो फॅम टीम जयकुमार टेमगर, तर दुसऱ्या बाजूला राहुल गुप्ता फॅम टीम शिवा स्पोर्ट्सचा. या 2 संघांना आपण खेळताना पाहतोय. चौथं षटक घालण्यासाठी गोलंदाज भूषण येतोय. भूषण याला कंटिन्यू ठेवलेला आहे. शुभम याचा कोटा पूर्ण झालेला आहे. 2 षटके हाताळलेले आहेत शुभम याने, आणि भूषण आपल्या स्पेलमधील दुसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. सामनागर फलंदाज किशन मात्रे. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये, कव्हर 30 सर्कलमध्ये आणि स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये तैनात केलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. लॉलीपॉप झेल सोडला जातोय. स्लॉफीवर खराब क्षेत्ररक्षण आणि जीवदान मिळतोय फलंदाज किशन मात्रे याला. अच्छा है कि कमेंटेटर दशरथ पाटिल नहीं है. नक्कीच ते जर असतं तर आगला वेगळा शब्द वापरला असता त्याने इथे. धावसंख्या 37 धावा. भूषण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. हॅलो फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमा पार. षटकार. Bayakurat hote tak tak asa bhaguna kutu. जिंकलेलं आहे. आपण व्हीआयपी डायझोर यायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल.
कारण शिमाशिपार कुठलाही प्रेक्षक झेल पकडतो त्याला 100 जो पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे रिहान एंटरप्राइजेस वडघर यांच्या माध्यमातून. इसे कहते हैं 85 का फायदा. 15 लगेंगे, 85 बचेंगे. धावसंख्या 6 ने वाढते. 43 धावा. भूषण आपण एकदा सामना करेल फलंदाज वैभव. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता कव्हर रिझनकडे, मात्र चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती वापसी करतोय. या चेंडूवर गोलंदाज भूषण. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. साईज खारबाव आणि RD444 ओली. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न मिस्टाईम फटका होता, मात्र सेफ लँडिंग होतोय. जोपर्यंत एका टप्प्यावर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती 4 44 धावा. आणि वैयक्तिक 30 धावसंख्येवर वैभव पाटील फलंदाजी करतोय. एक बाजू लावून धरलेले वैभव पाटील आणि आवश्यकता होती, कारण जॉयकुमार संघाचे करेश मात्रे, सूरज केने हे दोन दिग्गज फलंदाज लवकर बाद झाले होते आणि त्यानंतर डाव सावरण्याची आवश्यकता असताना नक्कीच संकटमोचक बनलेलं आहे सध्या आपण पाहतोय वैभव पाटील. यायला माझा क्लीन बॉल फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. यू मिस आय हिट. प्ले में साफ नजर आ रहा है कि हवा में भी गेंद हल्की सी घूम के आई थी, स्विंग होके आई थी. ये देखिए बहुत बढ़िया गेंद, और मेरे ख्याल से प्ले डाउन हो गए वहाँ पर बैट्समैन, या तो उनके पैरों से गेंद लगी थी या बल्ले के अंदर लगी थी. क्या टेलीकास्ट हो रहा है प्रिंस मूवीज का. नक्कीच किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट रवी गुलवे त्यानंतर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर एकाच दिवशी 5 ठिकाणी हे टेलिकास्ट केले जाते प्रिंस मूवीच्या माध्यमातून. देखिए अंतर्राष्ट्रीय अगर चैनल भी रहते तो कम पड़ जाते. अगर यूट्यूब पे आप जाइए तो टेनिस क्रिकेट के लगभग 20-22 कप एक साथ चल रहे होते. नवीन फलंदाज मॅन इन फॉर्म बुम बुम सुभाष ठाकरे येतोय फलंदाजीसाठी. यंदाच्या अंगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट आणि सिटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचा जलवा बऱ्याच स्पर्धांमध्ये सुभाष ठाकरे यांनी दाखवलेला आहे. भूषण आपल्या स्पेलमधील दुसरं षटक बदलतोय. सामनागर फलंदाज सुभाष ठाकरे. यावेळी जागून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता. फलंदाज पद्धल लावली ते आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि क्रिकेटमध्ये पद्धल लावली त्याला खूप महत्त्व आहे. नक्कीच ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नेटवर्क शिवाय मोबाईल चालू शकत नाही आणि फुटवर्क शिवाय आपण म्हणू शकतोय की क्रिकेटही चालू शकत नाही. तर धावसंख्या आपण पद्धत धावप्लेकर झालेली आहे ती 44 4. मुझे तो लगता है शुभा धुमाल इस सीज़न का सबसे अच्छा स्लोगन आपने दिया है. मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क. एक्सलेंट, सैल्यूट है आपको. धन्यवाद सर. आपलं जे प्रेम आहे, प्रेक्षकांचं प्रेम आहे, नवीन नवीन काहीतरी सुचतं आहे आणि त्या मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. तर पराग येतोय 5 षटक घालण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 बरोबर 11.00 सरासरी आतापर्यंत राखलेली आहे जयकुमार टेमकर या संघाने. अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये सुभाष ठाकरे आणि वैभव पाटीलच्या रूपाने. प्रायक आहे गोलंदाजी मार्कर येतोय. फैलावलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 4 क्षेत्ररक्षक 30 सालकामध्ये अजूनही तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये डीप स्क्वेअर लेग
मिड विकेट स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गेंदबाजी की शुरुआत करना है. प्रयाग गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज वैभव पाटील. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र लॉफ्ट चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज वैभव पाटील याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तो टाइमिंग और ताकत दोनों ज़्यादा होना चाहिए, लेकिन अपनी टीम की बारी को संभाला और बढ़िया बल्लेबाजी करने के बाद वैभव 30 रन बनाने के बाद आउट हुए. ग्रेट इनिंग प्लेड बाय वैभव पाटील. सम ह्यूज स्टॉक, मॅसिव हिट. नक्कीच जी स्थिती बिघडली होती ती नक्कीच सावरण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगली फलंदाजी म्हणता येईल वैभव पाटील ज्याने बाद होण्यापूर्वी 4 षटकारांच्या मदतीने तब्बल 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि बाद होऊन पॅडमध्ये परतले. नवीन फलंदाज अमोल ठाकूर येतोय फलंदाजीसाठी. मात्र सामना करेल फलंदाज बुम बुम सुभाष ठाकरे. ठाकूर आणि ठाकरे अशी जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. काल यतीश ठाकरे यांनी अप्रतिम अर्धशतक झळकावला होता. यावेळी दिशा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईट चेपणे अवांतर आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या ओढून झालेली आहे ती 45 धावा 45. पाचवं षटक मार्गस्थ आहे. 5वं षटकातील तो गोलंदाज प्रयाग. सामना करेल फलंदाज सुभाष. फुलटा चेंडू समोर खेळलेल्या 20 स्टेपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावही अधिक नाही. सिंगल धावसंख्या उडून झाली ती 46. RD 444 ओली संघाचा संघनायक आणि साई स्पोर्ट्स कारभाव संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. फुलटा चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 48 धावा. नक्कीच रिव्ह्यू इथे घेतला जातोय. फील्डिंग साइड ने रिव्यू लिया है. अंपायर ने नो बॉल घोषित किया था. आइए देखते हैं अंपायर करीब से मुआयना करते हुए. यस, नो बॉल. नक्कीच नो चेंडू आणि रिव्ह्यू इथे समाप्त झालेला आहे. या नो चेंडूमध्ये नक्कीच एक संधी आता इथे मिळेल आहे ती फलंदाजाला आणि आपण म्हणू शकतोय उडाडोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. चांगली क्षेत्रशंडी मिड विकेटला फक्त एकच धाव. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहतोय ते 49 धावा. या षटकामध्ये मोठं फटका खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत प्रयाग यांनी दिलेलं नाही. नक्कीच फुलटाचा चेंडू पाहायला मिळाला नाही तर मात्र फलंदाजांना संधीचं सोनं करता आलेलं नाही. प्रयाग सामना करेल फलंदाज अमोल. यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू टोलवलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 50. अर्धशतकी पूर्ण होतोय जॉयकुमार टेमकर या संघाचं. यावेळी फुलटा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आहे.
दरम्यान एक धाव पूर्ण करतात फलंदाज 1+1 अशा प्रकारे 2 धावा सोनेवे सुहागा. आणि नक्कीच या गोलंदाजाला आता मात्र गोलंदाजी करता येणार नाही आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्ये दरम्यान 52 धाव प्रकार पाहायला मिळत आहेत. फ्रीट चेंडूवर एक संधी आहे मित्र. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करायचा झाला तर ऑक्टोबर 2007 मध्ये फ्रीट हा चेंडू देण्यास सुरुवात झाली होती आणि जो सामना सुरू होता टीम इंडिया विपक्ष दक्षिण आफ्रिका, त्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला पहिला मान मिळाला होता फ्रीट चेंडू खेळण्याचा. पाच षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 52 धावा. नक्कीच रिप्लेस गोलंदाजी मार्ग आलेला कारण गोलंदाज चेंज झालेला. अजूनही षटक कंटिन्यू आहे 5वे षटक कारण गोलंदाजाने 2 विमर चेंडू हाताळल्यामुळे त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता आली नाही आणि त्याच्या रिप्लेस गोलंदाज आपण पाहतोय परेश. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेले आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षकांना चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आहे षटकाराने वेगाने वाढते. धावसंख्या 6ने वाढून झालेली आहे ती धावफलकावर 62 धावा. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांची समाप्तीनंतर 62 धावा आणि निम्मा संघ गारद झालेला आहे. अर्थात 5 फलंदाजे बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत. आज पहिल्याच सामना आपण टाय सामना पाहिला होता आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाय सामना पाहायला मिळाला होता. टीम इंडिया विपक्ष न्यूझीलंड या 2 संघामध्ये दोन्ही संघांचा स्कोर लेवल झाला होता 314 धावा आणि तो सामना रवींद्र जडेजा नक्कीच आणि आर अश्विनच्या जोरावर टीम इंडियाने टाय केला होता कारण पहिल्या इनिंगमध्ये 314 धावा झलकवल्या होत्या ऑकलंड वनडेमध्ये न्यूझीलंड संघाने आणि तेवढ्याच धावा झलकवल्या होत्या जडेजाने अश्विनच्या फलंदाजी जोरावर टीम इंडियाने. आणि आज आपल्याला नवाब स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्समधील सिटी क्रिकेटमधील टाय सामनाही पाहायला मिळाला होता. शेवटचं षटकांसाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाजचा जितू याच्या हातामध्ये. जितू शेवटचं षटकांसाठी आलेला आहे. सामना करेल फलंदाज सुभाष ठाकरे. जितू बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र क्लीन बॉल्ड यू मिस आई डेफिनेटली हिट. सुभाष ठाकरे बॅक टू पॅव्हलियन. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती जिंदगानियाँ माने ना कहना पागल मस्त कौन सा दिल ये ओले ओले ओले. आणि 3 फलंदाज आहे ॲक्रॉस द लाईन खेळताना क्लीन बॉलच्या रूपाने बाद झाले तर असं म्हटलं जात आहे. ॲक्रॉस द क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट आणि ते आपण पाहतोय जॉय कुमार टेमगर संघाचे 3 फलंदाज क्लीन बॉलच्या रूपाने ॲक्रॉस द लाईन खेळताना बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना
नवीन फलंदाज फैजान येतोय. शेवटचे षटक सुरू आहे. शेवटचे षटक झेडपी स्कूल इनकडून हाताळतोय गोलंदाज जितो. सामना करेल फलंदाज फैजान, जो नुकताच खेळपट्टीवरला नौका फलंदाज आहे, डावखुरी शैलीचा फलंदाज आहे. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षेच्या हातामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला अर्डे ट्रिपल फॉर 0 ओले विनोद पाटील फॅम टीम विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स कारभाव. दोन्ही संघाच्या संघटकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. सिद्दीक बापे सर यांच्या समक्ष नाणेफेक केली जाईल. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे मैदानी पंचांनी. आणि नक्कीच नो चेंडू आहे प्लस चौकार अशा एकंदरीत 5 धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. सोनेफी सुहागा करेला तो करेला उपरशे निमचढ आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे ते दरम्यान 67 धावा. या इनिंगचा विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर राजे देवीकर आम्हाला माहिती पुरवतात की 4 चेंडू हे नो चेंडू हाताळलेले आहेत. 67 धावा धावपलीकर पाहायला मिळत आहेत. चेंडूला मिडविकेट कटिजमध्ये टोलवलेलं आहे. एक धाव पूर्ण करत फलंदाज दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढवून होते ती 68 धावा. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. झेडपी स्कूलकडून शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज जितो. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे कारण उजव्या शैलीचा फलंदाज आता मात्र अमोल ठाकूर स्ट्राईकला आहे. त्यासाठी डीप मिड विकेट सजवला गेलेला आहे. डीप स्क्वेअर लेगली आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट चेंडू पेच होऊन सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या सेफ यानमध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. एकंदरीत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळत नाही आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जितू याच्या माध्यमातून. धावसंख्या 68 स्थिर आहे. शेवटचे षटक मार्गस्थ असताना जितो फेसिंग गेम अमोल गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न जोरदार हा फेल. पंच संबत नाहीत तोपर्यंत लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 69 धावा. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाने पराभूत केलं होतं नवा स्पोर्ट्स संघाला. आज दुसऱ्या सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट्स संघाने पराभवाची धूल चालली होती बालाजी स्पोर्ट्स संघाला. यावेळी फुलटा चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलेला आहे. लॉंग लेगच्या वरून चेंडू सीमापार दूरवर षटकार. आणि रिओ तिथे घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी. 6 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झाली ते 75 75.
तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 75 आणि 76 धावांचं आव्हान जयकुमार टेमकर संघाने ठेवलेलं आहे. ते राहुल गुप्ता फॅम टीम शिवा स्पोर्ट्स या संघासमोर. तर बोलूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल. विनोद पाटील फॅम टीम RD 444 आणि महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव. नाणेफेकीसाठी समालोचक सज्ज होते आता सैदिक बाबे सर आणि आमचे मान्यवरी तिथे सज्ज होणार आहेत. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक वंडरबाब खारबाव प्रणय पाटील तिथे सज्ज झालेलं आहे. RD 444 ओली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आइए जैलेंद्र पाटिल, देवराज पाटिल और जितेंद्र पाटिल हमारे टॉस बॉक्स रेहान एंटरप्राइजेस से जुड़ते हुए. RD के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है अथवा आपको पेनलाइज किया जाएगा. प्रणय इस वक्त मौजूद हैं और अब जाकर दबंग दीपू मानकोली के लॉइन दीपेश माली भी जुड़ते हुए. एक तरफ सिक्के में रेहान एंटरप्राइजेस वडगढ़ है और एक तरफ विनोद दादा स्मृति चषक. साइंस स्पोर्ट खारबाव ने टॉस जीता है. अनेक अनेक धन्यवाद. सॉरी, RD ने टॉस जीता है. तमाम मान्यवर्स का विशेष धन्यवाद. दीपेश माली, वडगढ़ का ये जो शो है जिसकी चर्चा पिछले 3 दिन से हर जगह चल रही. ग्रामीण में सिटी क्रिकेट को बहुत बड़ी जगह. पहले तो ये बताइए शो के लिए आप रेहान एंटरप्राइजेस को क्या कहना चाहिए. बहुत ही अच्छा आयोजन किया है, हमको खेलने की मौका दिया. बस टॉस जीता है, क्या करेंगे. बल्लेबाजी. चेसिंग ज़रूर हुआ है यहाँ पर, लेकिन आपने टॉस जीत के बल्लेबाजी का जो निर्णय लिया है उसके पीछे कोई कारण. नहीं, कारण तो नहीं, फ्री माइंड खेलेंगे बस. ये बताइए कि अक्षय कासार से किस तरह की उम्मीद रखते हैं एक से उम्मीद नहीं, सबसे उम्मीद है. और कैप्टन किस नंबर पे आएंगे. सिचुएशन देख के. एक लक्ष्य तो होगा जहाँ चुनौतियाँ पेश करें 6 ओवर में. नहीं, खारबाव भी अच्छी टीम है. 6 से ज़्यादा रन निकालने की कोशिश करेंगे. ऑल द बेस्ट. प्रणय, आपको तो अंदाज़ा हो गया है कि विकेट कैसा खेल रहा है. टॉस जीतते तो क्या करते. फील्डिंग ही करने वाले थे. और आपको फील्डिंग मिली है. जो पिछला प्ले 11 था उसमें कोई चेंजेस. हाँ, चेंजेस तो ज़रूर रहेगा. और ये बताइए प्रणय, अब तक वडगढ़ के शो में लेट विनोद दादा स्मृति चषक में आपकी टीम जो खेली है एज अ कैप्टन, आप सेटिस्फाई हैं गेंदबाजी बल्लेबाजी से. सेटिस्फाई तो हो, लेकिन और भी अच्छा खेले, बस यही उम्मीद करता हूँ. तो क्या उम्मीद करें कि कल गणतंत्र दिवस पर आपकी टीम दिखने जा रही है. हाँ. All the best. The news from the toss box is RD won the toss, selected bat first, is back to the commentary box. थँक्यू सिद्दीक सर. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे तो म्हणजे शिवा स्पोर्ट्स विपक्ष जयकुमार टेमकर. नाणेफेक जिंकली होती. शिवा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि प्रथम फलंदाजी करताना जयकुमार टेमकर संघाने धावा पहिल्या 6 षटकामध्ये लावल्या आहेत. त्या म्हणजेच 75 धावा आणि जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष ठेवलंय शिवा स्पोर्ट्स संघासमोर. आणि पाहूया या 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुठले 2 फलंदाज मैदानात पाठवतोय शिवा स्पोर्ट्स. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. जयकुमार टेमकर आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्या लगेच. चला प्लीज, आपल्याकडे वेळ नाही आहे कारण यानंतर अजून आम्हाला 3 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि 3ही सामने 6-6 षटकांचे खेळवण्याचे आहेत नियमाप्रमाणे. कारण सिटी क्रिकेट आहे आणि सिटी क्रिकेट टाईम पंच्युअलिटीसाठी फेमस आहे आणि समयसूचकतेबद्दल मात्र खूप सारी उदाहरणं सिटी क्रिकेटची दिली जातात. म्हणून प्लीज 1:34 झाले तर हा डाव 2:05 अगोदर कंप्लीट झाला पाहिजे नियमाप्रमाणे. तर माझ्यासोबत जुळले जातील मिस्टर सुभाष दुमार सर, ज्यांना कॉम्प्युटर संबोधलं जाते या भिवंडी परिसरात आणि खूप साऱ्या खेळाडूंचे वैयक्तिक रेकॉर्ड देखील त्यांच्याकडे आहेत आणि खूप चांगली कामगिरी गेल्या 5 ते 6 वर्षापासून भिवंडी क्रिकेटला ते देत आहेत. आणि माझ्या उजवीकडे आपण पाहू शकता प्रथमेश पाटील आहेत प्रिन्स मूव्हीजचे. खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्टिंग पाहायला मिळते एकंदरीत या भिवंडी परिसरामध्ये प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. आणि खूप चांगले स्कोरर आमच्याकडे राजा दिवेकर आहेत. खूप चांगली स्कोरिंग देखील आहे आणि वारंवार जेव्हा जेव्हा योग येतो
तेव्हा तेव्हा अचूक असे रेकॉर्ड आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतात, कारण गुणलेखनाशिवाय समालोचक काहीच नसतो आणि चांगलं गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचत आहेत मिस्टर राजा दिवेकर. तर सुभाष धुमाळ सर, काय सांगाल या सामन्याबद्दल, कारण खूप चांगल्या पद्धतीने बदलतोय, कारण वैभवने खूप चांगली फलंदाजी केली. सुरुवातीचे 2 फलंदाज मात्र काही जास्त योगदान देऊ शकले नाही. करेशकडे जास्त विश्वास होता, पण करेश मात्र बाद झाला 0वर. त्यानंतर केतन मुकादमने फक्त 4 धावा जोडल्या. सूरज केणे, ज्याला मात्र बेस्ट प्लेअर ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालं, त्याने सुद्धा फक्त 7 धावा जोडल्या. पण त्यानंतर वैभव पाटीलने मात्र एक वादळ आणलं आणि 30 धावा जोडल्यात. आणि त्यानंतर शेवटचे 2 फलंदाज अमोल ठाकूर आणि फैजान यांनी चांगली भागीदारी केली आणि 6 फलक 75 या आकड्यावर नेऊन पोहोचवलाय. नक्कीच एक सन्मान स्कोर म्हणता येईल. फायटिंग टोटल इथे उभारलेलं आहे. जयकुमार टेमकर या संघाने त्याचं पूर्णपणे क्रेडिट वैभव पाटील या फलंदाजाला जाईल, कारण मधल्या फलीमध्ये येऊन जिथे डोलारा कोसळला होता जयकुमार या संघाचा, तो डोलारा मात्र सांभाळताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि एक चांगली टोटल इथे पाहायला मिळते. 75 धावांनी 76चं लक्ष आहे. सिटी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जाते आणि जवळपास ही 3री की 4थी स्पर्धा आहे आणि मला असं वाटतं आता बिझी शेड्यूल असेल सिटी क्रिकेटचं, कारण ग्रामीण क्रिकेट देखील तितक्याच संख्येने खेळलं जाते आणि तितक्याच मोठ्या संख्येने सिटी क्रिकेट खेळलं जाते, कारण जास्त पॉप्युलर आहे सिटी क्रिकेट आहे, कारण एकाच संघामध्ये तुम्हाला वेगवेगळे चेहरे वेगवेगळ्या परिसरातील पाहायला मिळतात. नक्कीच सिटी क्रिकेटचा हा 3रा इव्हेंट आपण पाहतोय. पहिला इव्हेंट अग्रजा प्रतिष्ठान पोगा आयोजित स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक पाहिला होता, त्यामध्ये RD 444 ओवली संघ विजेता ठरला होता. दुसरा इव्हेंट शोमॅन कर्शन फ्लोरे यांचा जयकुमार ट्रॉफी आपण पाहिली होती, ज्या ट्रॉफीवर कब्जा केला होता धनशीलन कुक्षे या संघाने. आणि ही 3री स्पर्धा आहे ती म्हणजे स्वर्गीय विनोददास स्मृती चषक, ज्याचे आयोजक आहेत रेहान एंटरप्राइजेस वडघर. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं स्वरूप पाहायला मिळते. प्रत्येक संघाला 6-6 षटकं खेळायला मिळतात. आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं तर जवळपास कधी कधी 4 षटकं, कधी कधी 5 षटकं, पण सिटी क्रिकेट फक्त आणि फक्त 6 षटकांचा खेळलं जातं, म्हणून कुठेतरी खेळाडूला देखील संयमाने खेळायला मिळते या फॉर्मॅटमध्ये. चला सामना ऑन करायचा आहे. नक्कीच आणि सिटी क्रिकेटमध्ये टेस्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण बेस्ट क्रिकेट सिटी क्रिकेटमध्येच पाहायला मिळतोय. चला, दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिवा स्पोर्ट्स संघाकडून फलंदाजी करण्यासाठी प्रथम क्रमांकावर येतो म्हणजे जिशान आणि नॉन स्ट्राईकला असेल जितू, आणि ॲज अ बॉलर स्टार्ट करेल जयकुमार टेमकर संघाकडून सूरज केणे. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. सूरज जिशानसाठी ओव्हर द विकेटचा मारा, पत्ता पिचिंग चेक करावे लागेल. लेग साईडच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू मात्र थोडासा चुकीचा हाताळतोय सूरज. धावसंख्या सुरू होते 1ने. नक्कीच आव्हान त्या धावेने अकाउंट ओपन होत आहे, कारण दिशांना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवंतार आहे, पाहूया या पुढील चेंडूवर कमबॅक करेल का, कारण सूरज केणे एक स्पेशलिस्ट आहे जो एक नेहमीच चांगली सुरुवात करून देतो ॲज अ बॉलर. पाहूया या जयकुमार टेमकरसाठी सुरुवात करून देईल का. राईट आर्म ओव्हर सूरज. यावेळेस वाईड यॉर्कर हाताळला गेला होता. पिचिंग सुरेख आहे, वेग देखील तितकाच चांगला. लाईन लेनची गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण खूप जास्त महत्त्वाचं आहे ॲज अ बॉलर. जेव्हा तुम्ही कुठल्याही आक्रमक फलंदाजाला फेस करता, हे नियंत्रण पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. नक्कीच कंट्रोल चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय आणि वापसी करतोय. पहिला स्वेट चेंडू हाताळल्यानंतर सूरज केने या गोलंदाज. धावसंख्या 1 झाली. एक चेंडू डिलिव्हर करून झालाय सूरज. यावेळेस लीडिंग एज लागली होती आणि फॉलो थ्रूमध्ये सूरज स्वतः चेंडू अडवण्यासाठी जात होता. खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केले जाते. 2 चेंडू डिलिव्हरी करून धावसंख्या 1 आहे. बघा, 76 धावांचा पाठलाग करायचा तुम्हाला. प्रत्येक षटकामध्ये 12 किंवा 13 धावा जोडाव्या लागतील आणि सुरुवात खूप महत्त्वाची आहे. या 2 षटकामध्ये चांगली सुरुवात जो संघ करेल त्याचा दबाव मात्र कमी होईल. नक्कीच, आणि सुरुवात चांगली करावी लागल्या, खास करून जर हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला. सूरज आपण पाहू शकतो पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, ज्या षटकामध्ये 2 षटकसाठी या षटकाच्या बाहेर आहे. 1 षटक मिड विकेटला, 1 षटक लॉंग ऑनला. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला जाईल आणि खूप चांगला थ्रो, अचूक फेकी आणि अशा पद्धतीने पहिला हादरा बसतोय तो म्हणजे शिवा स्पोर्ट्स संघाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. केतन मुकादम याच्या माध्यमातून क्विक थ्रो आणि पहिला विकेटचं पतन, पहिला फलंदाज धावपा चिरपाने बाद. यावेळेस मला असं वाटते कॉलिंग करताना थोडी मिस्टेक केली, कारण कव्हरच्या आत चेंडू अडवला होता आणि रिफ्लेक्सेस देखील फास्ट होते, तर कदाचित नकार द्यायला हवा होता फलंदाजाला जितूला, पण मात्र तो होकार मात्र खूपच महत्त्वपूर्ण ठरतोय. तो म्हणजेच टेमकर संघासाठी पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच शिवा स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 1 असताना 1-1 अशी नाजूक स्थिती आपण पाहतोय. 13.54च्या आस्किंग रेटने खेळावा लागणार आहे. कदाचित मला पूर्णांक हा फॅक्टरच कळत नाही. एकतर 12 धावा बनवायच्यात किंवा 13 धावा बनवायच्यात, पण ते गणित आहे. त्या गणिताच्या आधारावर आपण मात्र पूर्णांकाचा गणित मांडतो, म्हणजेच काय 13.54ने खेळावं लागणार आहे. पाहूया त्या दिशेने खेळ होतोय का.
शिवा स्पोर्ट्स संघाचा. बघा चांगली गोलंदाजी झाली होती शिवा स्पोर्ट्स संघाची सुरुवातीला, पण त्यानंतर कुठेतरी अडखळला आणि खूप चांगल्या पद्धतीने धावा जोडल्यात जॉयकुमार टेमकर संघाने. प्रत्युत्तर देताना मात्र कुठेतरी आता फलंदाजी करताना शिवा स्पोर्ट्स संघ कुठेतरी कमी पडतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण शिवा स्पोर्ट्स संघाकडून पाहिली होती, मात्र इथे चांगली फलंदाजीची आवश्यकता आहे. सूरज गोलंदाज मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जितू, नॉन स्ट्राईकला नवीन बॅट्समन आलाय तो म्हणजे शुभम. सूरज राईट आर्म ओव्हर पिच होता, एलिव्हेट केलाय, चेंडूला उडवून दिलाय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या रडारमध्ये आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जितू याच्या बॅटमधून. आलं षटकार. बघा रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकतोय. ओव्हर पिच दिला होता आणि स्लॉटमध्ये घेतलाय, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झालाय, टायमिंग सुद्धा जुळलंय आणि यावेळेस वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या झाले 7 धावा झाल्या. मोके पे चौका म्हणजे आपण असे म्हणतो, पण आता मोके पे छक्का पाहायला मिळालाय. सूरज यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने पंच केले जाते. चेंडू मात्र कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रात अडवला जाईल. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 वर जाऊन पोहोचते. संयमाचं क्रिकेट देखील पाहायला मिळते शिवाज संघाकडून. नक्कीच आपण पाहतोय खराब चेंडूंचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण राजू बोगा याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय 30 या सर्कलमध्ये. 5 शतक ऑफ साईडला तैनात केले गेलेले आहेत आपण पाहू शकतोय. सूरज खेणे राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पुल करण्याचा सक्सेसफुल प्रयत्न. चेंडू निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14 या आकड्यावर. आक्रमकता पाहायला मिळते बॅट्समन जितू आणि शुभमच्या माध्यमातून, कारण दोघांकडून एक षटकार आलेत आणि या षटकाराची खूप जास्त गरज होती शिवाज संघाला. कारण सुरुवात मी म्हणालो होतो की सुरुवात खूप महत्त्वाची होती आणि ती सुरुवात आता कुठेतरी चांगली होते शिवाज संघाची. 14 धावा फलकावर पाहायला मिळतात आणि अजूनही 62 धावांची गरज आहे 5 षटकांमध्ये. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 14 धावा. जी सरासरी आवश्यक हवी होती ती सरासरी जवळजवळ आपण पाहतोय गाठलेले, कारण 76चं लक्ष्य आहे आणि एक विकेट जरी गमावला असला तरी चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 12.40चा हास्किंग रेट झालाय आणि 14 धावा धावफलकावर आहेत. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय सूरज खेळणेचं. आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील जॉयकुमार टेमकर संघाला. पाहूया दुसरं षटक कोण हातातोय. अमोल गोलंदाजी मार्कवर येतोय. सूरज खेळणे 2 षटकार आणि त्या 2 षटकारामुळेच मात्र एका चांगल्या अवस्थेत आहे शिवा स्पोर्ट्स हा संघ. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर अमोल येतोय हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहू शकता. एक लॉंग ऑफला आहे, एक वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला. ही स्थिती तुम्हाला क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण 30 या सर्कलच्या जर पाहायचं झालं तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. आणि आढावा घेतला तर मैदानाचा एक चौफेर मैदान आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार देखील येत आहेत या मैदानावर. असं नाही की षटकाराच्या माध्यमातून धावा जोडल्या जाऊ शकतील. जर आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या फास्ट आउटफील्डचा फायदा कुठलाही फलंदाज घेऊ शकतोय. नक्कीच, कारण आपण स्वर्गीय रघुनाथ पाटीलला क्रीडांगण वडूनगर पाहतोय. एक चांगलं क्रीडांगण आहे. फलंदाजाने अधिराज्य गाजवले मैदानावर पूर्णपणे. अमोल ठाकूर पंचांच्या डावीकडून सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच जितू. यावेळेस लॉक करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. इनफिल्ड क्लिअर करते. फॉरवर्ड स्क्वेअरला चेंडू अडवला जाईल तर वयानं 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि त्या संधीचा सुनिश्चित वापर. यावेळेस मात्र ओव्हरथ्रोचा मौका होता, पण मात्र चांगलं बॅकअप. ही 2 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा. 76चं लक्ष्य आहे. बघा जीवन असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, तुम्हाला प्लॅन ए किंवा प्लॅन बी ठेवावा लागतो. जर तुमचा प्लॅन ए सक्सेसफुल होत नसेल तेव्हा प्लॅन बी यूज करावा लागेल. आणि आता मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी होते जितू आणि शुभम कडून आणि कुठेतरी विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न होतोय अमोल ठाकूर कडून. धावसंख्या झाले 16 धावा. अमोल लेफ्ट आर्म राऊंड फुल टॉस आहे. स्लॉक स्वीप केला जातोय. पात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगल्या पोझिशन मध्ये येतोय. झेल स्वीकारतोय. दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे शिवा स्पोर्ट्स संघाला. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये केतन मुकादम याच्याकडून आणि फलंदाज बाद होते दुसरा टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज रेकॉर्डच्या आश्रयाला गेलेले आहेत. बघा क्षेत्ररक्षण सेट करणं हे सोपी गोष्ट नाही आहे आणि गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष असायला हवा. कारण गोलंदाज जर फटकेबाजी करण्यासाठी प्रवृत्त करणार असला फलंदाजाला आणि त्याच क्षेत्रात जर फटका गेला तर झेलची सुरुवात फलंदाज बाद होऊ शकतो असं कुठेतरी दिसते. आणि खूप परफेक्ट पोझिशनला होता. स्लॉक स्लिप आहे का चांगला फटका म्हणतो क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर खूप खास पद्धतीने खेळला जातो तो भिवंडी परिसरामध्ये, पण तरी देखील ताकद मिळाली नव्हती या फटक्याला आणि म्हणून झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज तो म्हणजेच जितू.
धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अमोलने आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच महेश. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच शुभम. चांगली गोलंदाजी अमोल ठाकूरची. नवीन बॅट्समन परेश येतोय नॉन स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या समतल हा स्ट्रोक निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, चांगली फेकी, क्या बात आहे. खूप चांगली जबाबदारी पूर्ण करतोय तो क्षेत्ररक्षक, कारण एकच क्षेत्ररक्षक जबाबदारी या पूर्ण स्क्वेअर लेग पासून वाईड ऑफ लॉंग ऑन पर्यंतची ती जबाबदारी खूप पूर्ण करतोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक केतन मुकादम. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अमोल ठाकूर लेफ्ट आर्म अराउंड. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्कचा कुठेतरी अभाव जाणवला. तुम्हाला चेंडूचा पाठलाग करायला हवा, तुम्ही चेंडूची उंची तुम्हाला ओळखायला हवी आणि ते तुम्हाला ओळखलं तर तुम्ही एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट करू शकता. आणि कुठेतरी यावेळेस बेजबाबदारपणा जाणवला फलंदाजाचा. अमोल ठाकूर लेफ्ट आर्म. यावेळेस तो पद्धतीचा वापर आहे पण मिस टाइम होतोय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे पण तो मात्र चुकतोय. व्यवस्थित पोझिशन घेतली गेली नाहीये आणि जीवनदान मिळते ते म्हणजेच फलंदाज परेशला. क्षेत्ररक्षक कुमार होता आणि कुमारने मात्र झेल घेताना थोडीशी चुकी केली, कारण त्याचं लक्ष व्यवस्थित नव्हतं, पोझिशनमध्ये आला नाही आणि शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन चुकलं आणि सेकंड अटेम्प्ट घेताना थोडासा प्रयत्न फसला. धावसंख्या झाली ते म्हणजेच 18 धावा. बॉलिंग मार्क बॉलर तयार अमोल ठाकूर. हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस पंचांकडे लक्ष वैद्य जाईल. पंचांचं पुढे आकाशाकडे एज लागते आणि एज लागून यष्टीरक्षक मात्र तो झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय. तिसरा धावसंख्या 18 वर. एजन गॉन. तिसरा फलंदाज बाद होतोय शिवा स्पोर्ट्स या संघाचा. बघा सुभाष सर, जसा पहिल्या डावाचा आपण उल्लेख करायचा झाला तर त्या पहिल्या डावामध्ये सुद्धा सुरुवातीचे फलंदाज मात्र जास्त काही योगदान देऊ शकलं नाही आणि या दुसऱ्या डावामध्ये सुद्धा सुरुवातीचे फलंदाज जास्त योगदान देऊ शकत नाही. एकंदरीत पूर्ण दिवसाचा आपण आढावा घेतला आजच्या, तर सुरुवातीच्या फलंदाजांनी जास्त चांगली कामगिरी केली नाहीये बिलाल वगळता. नक्कीच सचिन भोईरा याचाही अपवाद वगळता आपण म्हणू शकतोय, कारण सुरुवातीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्या सामन्यांचा जर अपवाद वगळला तर. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो मिडल ऑर्डरमध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन वैभव पाटील यांनी 30 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं आणि त्याच्याच प्रकारचं योगदान इथे द्यावं लागेल शिवा स्पोर्ट्सचा संघाच्या फलंदाजाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या 18 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजेच 58 धावांची 4 षटकामध्ये. पुन्हा एकदा आस्किंग रेट कुठेतरी वाढला जातोय आणि तर वाढलेला आस्किंग रेट मात्र या डावाच्या उत्तरार्धामध्ये डोकेदुखी ठरू शकेल शिवा स्पोर्ट्स संघासाठी. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन P1 आणि P2 या दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्गावर बाउंडर ऑफ भिवंडी राजू बोगा येतोय. जबरदस्त गोलंदाजी आहे. जास्त मोठा रनअप नाही आहे पण मात्र शोल्डरच्या आधारावर आणि त्याच्या बोटांच्या जादूवर तो मात्र मोठमोठ्या फलंदाजांना नेहमीच अडवताना आपण पाहिलंय आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा तो तसा प्रयत्न करण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच परेश आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच अक्षय. आता मिडल ऑर्डरला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण सुरुवातीचे फलंदाज बाद झाले आणि आता मिडल ऑर्डर जर खेळले नाही तर अभि नाही तो कभी नाही. जर आता मात्र तुमच्याकडून खेळ झालेला नाही तर घरचं तिकीट काढावं लागेल. मार्कवर राजू बोगा पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर असेल परेश. 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 9च्या धावगतीने खेळ होतोय शिवा स्पोर्ट्स संघाचा आणि आता मात्र जवळपास 14 ते 15च्या धावगतीने खेळावं लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. राजू बोगा लेफ्ट आर्म राऊंड खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता. ड्राईव्ह करण्याचा अंदाज पाहायला मिळाला पण तितकाच चांगला वेग आणि तितकंच चांगलं वळण या चेंडूवर पाहायला मिळालंय. नक्कीच राजू बोगा याच्या वैशिष्ट्य आहे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. राजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट परेशसाठी. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कॉलिंग मिस्टेक. धावचीचा धोका असू शकला असता जर कलेक्ट झाला असता तर. लगातार दुसरा चेंडू हाताळला पण हा चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केला गेलाय. लाईन कुठेतरी मिस करतोय. वेग चांगला होता, बाउन्स देखील चांगला मिळाला होता चेंडूला पण मात्र दिशा थोडीशी भरकटते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 या आकड्यावर पोहोचेल. राजू बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय आणि एकही दुहेरी धावाने काय होणार नाही. आता मात्र गेअर चेंज करावा लागेल. राजू लेफ्ट आर्म राऊंड परेशसाठी. ओव्हर पिच होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. मिस टाइम होतोय, एज लागते, झेल स्वीकारला जातोय. बाद होतोय फलंदाज परेश आणि 4था हादरा शिवा स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा उतरती कळा लागते शिवा स्पोर्ट्स संघाला. सुरुवातीचे फलंदाज मात्र म्हणावं तितकं योगदान देऊ शकले नाहीयेत. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय राजू बोगा
हे भिवंडी तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील. आणि जब जब आते गेंदबाजी को राजू बोगा बल्लेबाज कहते अब क्या होगा. अब क्या होगा, अब तो घर जाने का तिकीट होगा. कारण आतापर्यंत बाद झालेत फलंदाज 4 आणि आता मिडल ऑर्डर मी म्हणतोय वारंवार का, तर जर मिडल ऑर्डरने केलं नाही तर मग टेल एंडर्सवर जबाबदारी येईल आणि टेल एंडर्स फलंदाज मात्र तितकंसं योगदान देऊ शकत नाही. क्वचित अपवाद वगळले तर टेल एंडर फलंदाज चांगला खेळ करतात. पण सिटी क्रिकेटमध्ये जो तुमचा प्लेइंग 11 आहे तो सर्व 11 खेळाडू बॉलरसुद्धा आहेत आणि बॅट्समनसुद्धा आहेत. नक्कीच, कारण 11चे 11 स्टार आपल्याला सिटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मात्र इथून चांगली कामगिरी एखाद्या फलंदाजाला अजूनही करावी लागेल, कारण धावसंख्या आपण पाहतो 19 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर है. दिल्ली बहुत दूर है और आपको हवाई सफ़र करना पड़ेगा अगर दिल्ली तक पहुंचना है तो. कारण रोडने प्रवास केला तर मात्र तेवढा प्रवास तुम्ही काटू शकणार नाही. तुम्हाला हवाई सफरच करावी लागेल आणि चेंडूला सुद्धा हवाई सफर द्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवर राजू बोगा, लेफ्ट आर्म राऊंड. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयास केला जातो. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला पण व्यवस्थित समन्वय झाला आणि खूप चांगली उंची, तितकाच चांगला वेग या चेंडूला दिला होता राजूने. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत राजूने, त्यामध्ये 1 चेंडू वाईड होता आणि 1 चेंडू सिंगलच्या माध्यमातून 1 धाव फक्त खर्च केले सिंगलने. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक येतोय, लॉंग ऑन सीमारेषा ओलांडेल का पाहूया. वैभव फक्त पाहतच राहिलाय, म्हणलाय दर्शक चेंडू सीमारेषा पार, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. वैभवच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6ने वाढते आणि धावसंख्या 6ने वरून झाली ते 25. अशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे. येस डेफिनेटली. आणि या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल देखील जाणवली. खूप चांगल्या पद्धतीने ऑन दी अप खेळला हा फटका आणि जवळपास लॉंग ऑन सीमारेषा ओलांडले. खूप जास्त उंच गेला होता, तितकासा लांब नाही पण सीमारेषा ओलांडण्या इतकं योग्य होता आणि धावसंख्या 25 या आकडा 2 पोहोचते. आणि कुठेतरी सुभाष सर तुम्ही बरोबर म्हणलेत की याच माध्यमातून धावा गोळा कराव्या लागतील शिवा स्पोर्ट्स संघाला. राजू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा तसाच अंदाज पाहायला मिळाला होता. व्यवस्थित समन्वय झाला आणि चेंडूचा वेग भन्नाट होता. यष्टीरक्षक चेंडू अडवेल तोवर मात्र एकही धाव पूर्ण करता आला नाहीये. एक षटकार आला त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळते आणि टप्प्यामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय राजू भोगा. म्हणूनच काही अनुभव गोलंदाज असा असायला हवा, राजू भोगासारखा असायला हवा. धावसंख्या झाली ते म्हणजेच 25 धावा. 5 चेंडू डिलिव्हर करून जर लास्ट बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. यावेळेस पुन्हा एकदा गतीने बीट करण्याचा प्रयास झालाय आणि बीट होतोय फलंदाज. 3 षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 51 धावांची 3 षटकामध्ये. आणि पुढील 3 षटकामध्ये काय घडते मैदानामध्ये त्याचा लेखाजोखा पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर सुभाष डोभाल सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर, वॉइस ऑफ भाईंदर. 25 धावा आपल्याकडे झलकलेले आहेत. 3 षटकाची ते समाप्त झाल्याने 4 फलंदाज बाद होऊन पेअरमध्ये परतलेले आहेत. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी आपण पाहतोय तो जयकुमार टेमघर हा संघ, कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता इथे असणार आहे फलंदाजी करणाऱ्या शिवा स्पोर्ट्सच्या संघाला. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत RD440 ओवली विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. त्यानंतर SP दापोटे विरुद्ध राईस बिल्डर्स डेव्हलपर्स आणि त्यानंतर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना धनेशिलन कुक्षे विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस आई या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय करसन फ्लोरे फॅम टीम जयकुमार टेमगर विरुद्ध राहुल गुप्ता फॅम टीम शिवा स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. अमोल ठाकूर याला कंटिन्यू ठेवलेले आहे संघनायकाने. आपल्या स्पेलमधील 2रा आणि सांघिक 4थं षटक हातांसाठी आलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. अमोल ठाकूर गोलंदाजी मार्कवर. लॉर्ड पुलटा चेंडूला कव्हर रिजनमध्ये खेळून काढलेलं आहे 1 धावेसाठी. फक्त 1 धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती 26 धावा, 26. आजच्या दिवसामधील 3रा सामना आपण पाहतोय शिवा स्पोर्ट्सचा विपक्ष जयकुमार टेमगर. यावेळी फुलटा जर चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न आणि लॉफ करण्यात यशस्वी ठरलेला आहे. चेंडू जाते सीमा पारला, 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज
प्रयागा याच्या बॅटमधून पूर्णपणे प्रयाग यांनी राग व्यक्त केलेला आहे, राग काढलेला आहे चेंडूवर. 2 षटकांच्या मदतीने वैयक्तिक 12 धावा खेळतोय. मागच्या षटकामध्ये राजू बोगा याला अतिशय उत्कृष्ट षटकार समोर खेळला होता अगदी वैभव पाटील याच्या डोक्यावरून, आणि इथे सुरेश केने याला कुठलीच संधी दिलेली नाही. आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पण धावफलकावर 32 धावा. यावेळी शॉर्ट फायनल ग्रीजनमध्ये चेंडू अडवला जातो. एक का चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एक धाव, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 33 धावा. डबल 3. 14 चेंडूने अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामना आपण पाहणार होता हाय व्होल्टेज मुकाबला साई स्पोर्ट्स खारबा विपक्ष RD 444 ओली या दोन संघामध्ये. यावेळी मिस टाइम फटका, हिस्टरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद होतोय सिवा स्पोर्ट्स या संघाचा. सिटी क्रिकेटचा हा तिसरा मेगाविनो आपण पाहतोय. पहिला मेगाविनो पाहिला होता अग्रजा प्रतिष्ठान पोगा आयोजित स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक, ज्यामध्ये विजेतेपद पटकवलं होतं RD 444 ओली विनोद पाटील फॅम टीमने. दुसरं मेगाविनो आपल्याला पाहायला मिळाला होता शोमॅन करसन फुलोरे आयोजित जयकुमार ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीवर नाव कोडलं होतं धनेश्वलन कुक्षे या संघाने. आणि यंदाच्या अंगामधील हा तिसरा मेगाविनो आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये तब्बल 27 अर्धशतकं झळकावली गेलेली होती. त्यामध्ये पहिलं अर्धशतक वंडर बाबा जयेश पाटीलच्या नावे होते, आणि यंदाच्या अंगामध्ये जर पहिल्या अर्धशतकाचा विचार करायचा झाला तर आतिश बांबरे याने यंदाच्या अंगामध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. यावेळी समोर खेळलेला आहे स्ट्रेट ड्रायचा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत वैभव पाटील अडवतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. दिनेश जोशी साहेब आणि निलेश पाटील साहेब आणि जतीन पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. पूर्णपणे बॅकफुटवर सध्या आपण पाहतोय सिवा स्पोर्ट्स या संघाला, कारण 76चं लक्ष आहे. राजू बोगा आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे, आणि एकंदरीत जयकुमार टेमकर संघाकडून हे 5वं षटक आपल्याला पाहायला मिळते. राजू बोगा गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळून काढलेलं आहे एका धावेसाठी, एका धावेशी अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे ती 36 धावा. आज पहिल्या सामन्यामध्ये नवा स्पोर्ट्स संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं होतं चॅलेंज स्पोर्ट्स संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये बालाजी स्पोर्ट्स संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं माऊली स्पोर्ट्सच्या संघासमोर. आणि आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपण पाहतो सध्या सिवा स्पोर्ट्स विपक्ष जयकुमार टेमकर या दोन संघामध्ये. आणि क्लीन बॉल्ड फलंदाज बाद, 6वा फलंदाज बाद होत आहे सिवा स्पोर्ट्स या संघाचा. यानंतर सामना आपण पाहणार होता विनोद पाटील फॅम टीम RD 444 ओली विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबा या दोन संघामध्ये. त्यानंतर करण पाटील फॅम टीम SP दापोटे विरुद्ध तारिक राईस फॅम टीम राईस बिल्डर्स डेव्हलपर्स. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला
पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश एलोनो कुक्षे विपक्ष भरत देवलीकर फॅम टीम सुरेश एंटरप्राइजेस स्पाय. हे आजचं शेड्यूल असणार आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. 6 फलंदाज हे बादून फॅलोमध्ये परतलेले आहेत. आडी 444 ओले आणि धनेश एलोनो कुक्षे प्रत्येक एक चषकासह यंदाच्या अंगामध्ये सिटी क्रिकेटमध्ये नंबर 1 वर रँक करत आहेत. तर एस पी दापोडे संघ नंबर 2 वर रँक करत आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्णही होतोय. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 38 धावा. 2+1 3 धावा मिळतील. धावसंख्या 3 ने वाढून झालेली आहे ती 39 धावा. यावेळी चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. केतन मुकादम चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल डगोरच्या आश्रयाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बंदे में दम नाम आहे केतन मुकादम. चांगले क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये केतन मुकादम मॅन फ्रॉम वेले याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेले. धावसंख्या स्थिर आहे 39 धावा. पूर्णपणे पाठ जड आपण पाहतोय जॉयकुमार टेमकर. सध्या तरी जॉयकुमार टेमकर संघाचे पाठीराखे फुलला एन्जॉय करताना. ज्याप्रमाणे संघाची मजबूत स्थिती आहे, मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय जॉयकुमार टेमकर हा संघ. कारण 5वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 39 धावा. 39 जे आव्हान आहे ते 76 धावांचं. राजू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी अप्रतिम चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज राजू बोगा याच्याकडून. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 39 धावा. यावेळी बॅकफोरवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. एका धावेसाठी, एका धावेशी अधिक नाही. जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे तर शिवा स्पोर्ट्स या संघाने. आणि पूर्णपणे फ्रंट फुटवर आपण पाहतोय सध्या कर्सन फ्लोरे फॅम टीम जॉयकुमार टेमकर. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी शिवा स्पोर्ट्स या संघाला. राजू बोगा बॉलिंग मार्कवर. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळते. धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. लॉंग ऑफ रिझनमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने वाढून झालेले ते 4 44 धावा. शांत आणि संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी सामना, एकतर्फी हार आणि एकतर्फी प्यार कोणालाही आवडत नाही. वन साईड गेम आणि नक्कीच वन साईड प्रेम कोणालाही आवडत नाही. आणि हा वन साईड सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. किशोर मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घालण्यासाठी. 6 चेंडू आणि 32 धावा. हवाई
फायर करावं लागेल प्रत्येक चेंडूवर हा सामना जर शिवा स्पोर्ट्स संघाला जिंकायचा असेल तर. किशन मात्रे शेवटचं षटक घालण्यासाठी आलेला आहे. सामनाकडे फलंदाज आकाश. ऑस्ट्रेलियाला आपण पाहतोय भूषण. यावेळी निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. किशन मात्र शेवटचं षटकात आलतोय. षटकामधील 5 चेंडू अजूनही शेष आहेत. हुक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. राहुल गुप्ता नवीन फलंदाज, त्यांचा जो संघ आहे शिवा स्पोर्ट्स आणि तेच फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली केली होती कारण करेश म्हात्रे आणि सूरज केने हे फ्राईज विकेट प्राप्त केल्यानंतर जे सातत्य होते ते गोलंदाजांना राखता आलं नव्हतं. खास करून त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचं. ते वैभव पाटील याने 30 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळली, उपयुक्त इनिंग खेळली होती आणि तिथूनच मात्र पूर्णपणे वापसी केली होती पहिल्या इनिंगमध्ये जॉयकुमार टेमकर या संघाने. या षटकामधील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र म्हणू शकतोय सामना पूर्णपणे खिशात टाकलेला आहे जॉयकुमार याने. यावेळी राजू बोगाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमापार, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 निवडून जुळली ती धावफलक 48 धावा. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे जॉयकुमार टेमकर संघ, असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. यावेळी हुक केलेला आहे चेंडूला, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 निवडून झाली ती 52 धावा, अर्धशतकी पूर्ण झालेले आहे शिवा स्पोर्ट्स या संघाचं. राहुल गुप्ता याने तब्बल 10व्या क्रमांकावर येऊन 2 चौकार पेश केलेले आहेत. लेट ऑर्डरमध्ये नक्कीच आलेला आहे. खरं तर राहुल गुप्ता याने मिडल ऑर्डरमध्ये यायला हवं होतं. यावेळी अतिशय खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा, सामना लांबवण्याचा प्रयत्न. यावेळी मोठा प्रहार आणि चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. दोन चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला राहुल गुप्ताच्या बॅटमधून. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जॉयकुमार टेमकर या संघाने. अभिनंदन जॉयकुमार टेमकर, अभिनंदन. तर सामना जिंकलाय जॉयकुमार टेमकर संघाने. अभिनंदन करसन फुलोरे, अभिनंदन करेश म्हात्रे, सुभाष ठाकरे, सूरज केने, वैभव पाटील आणि हार्डलक का राहुल गुप्ता, हार्डलक शिवा स्पोर्ट्स. तर या सामन्यामधील सामनावीर ओनली वन वैभव पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने मधल्या फलंदाजीमध्ये येऊन 30 धावांचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान जॉयकुमार टेमकर संघासाठी दिलेलं आहे.
तर मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे वैभव पाटील. वैभव पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. वैभव पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे विशाल सदाशिव पाटील यांच्याकडून. त्यानंतर केक पेस्ट्री कुछ मिठा हो जाय जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे हितेश पाटील याने. ही दोन पारितोषिक आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. वैभव पाटील प्लीज कम फास्ट. बंटी शिल्के हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है. निवेदन है आपको मंच पे आना है. तर मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे विशाल सदाशिव पाटील यांच्याकडून ही दिली जाते. त्यानंतर वैभव आपण जायचं नाही कुछ मिठा हो जाय कारण गोड इनिंग आपण पाहिलेल्या नाही. केक पेस्ट्री जे आम्हाला स्पॉन्सर केलं आहे हितेश पाटील यांच्याकडून तीही दिली जाते. वेल प्लेड वैभव, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर पुढील सामन्याकडे बोलूया आणि पुढील सामन्यास ज्यावेळी सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वसई मनीष पाटील सर आणि व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद शुभा धुमाल. दोस्तों लौट चलते हैं लेट विनोद पाटिल स्मृति चषक 2021 वर्डगर की दुनिया में, जहां पर टॉस को जीता है आरडी ने. पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है साइंस खरबाओं के सामने. बहुत ही सुहाना मौसम, हालांकि थोड़ी सी गर्मी अब ज़्यादा हो गई है और बैक टू बैक इसके बाद 3 गर्म मुकाबले आप देखने जा रहे हैं. आणि गरमागरम मुकाबले सगळ्यांनाच आवडतात. या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांची संख्या देखील आहे या मैदानावर आणि खूप चांगले चांगले सामने देखील रंगत आहेत. जे घरबसल्या प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत प्रिन्स मीटच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आता चालू होणारा सामना असेल तो म्हणजेच RD 4440 विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय RD 4440 या संघाने घेतलेला आहे. पाहूया तो निर्णय सार्थक ठरवतात का. चला लगेच आपले 2 फलंदाज पाठवून द्यायचे आहेत आणि दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या नावं सांगण्यासाठी आणि स्कोर्स चेक करण्यासाठी. RD 4440 आणि साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही संघांनी आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. खूप चांगल्या पद्धतीने हे स्पर्धा रंगवली जाते आहे. तर रिहान एंटरप्राइजेस वडगरच्या वतीने स्वर्गीय विनोददादा स्मृतिचषक 2021चं हे आयोजन केलं गेलं. सिटी क्रिकेटचं हे तिसरं आयोजन आहे आणि तिसरं यशस्वी आयोजन म्हणू शकेन कारण प्रत्येक संघाचा सहभाग हा प्रामाणिक आहे. दिलेल्या वेळेत सर्व